माझं तर सर्वस्व हरपलंय, पण लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि आशेने माझ्याकडे पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यानंतर दादांचं स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि त्यांच्या पश्चात माझ्यावर आलेली जबाबदारी, या साऱ्यांच्या बळावर हे शिवधनुष्य उचलून तुमच्या सर्वांच्या आधारानं मी पुढे चालत राहण्याचा निर्धार केलेला आहे। मी आपल्याला माहिती आहे की नेहमीच सांगत आले की आदरणीय दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा, त्यांच्या विकासाचा आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी मी पूर्णपणे ताकदीने प्रयत्न करीन। दुःखाला कवटाळून न बसता जनसेवेसाठी मी दादांच्या पावलावर पाऊल ठेवून उभी आहे। माझ्यासोबत कुणी असो वा कुणी नसो, जोपर्यंत तुम्ही बारामतीकर जनता माझ्या पाठीशी आहात तोपर्यंत मी थांबणार नाही, मी खचणार नाही, मागे हटणार नाही। मी एका संघर्ष योद्ध्याची सहचारिणी आहे। मी एका संघर्ष योद्ध्याची सहचारिणी आहे। येसूबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपला लोकांना न्याय दिला, त्याच निष्ठेने मी तुमची सेवा करेन। शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही महाराष्ट्राची ओळख आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा तीच मूलभूत दिशा राहिली आहे आणि यापुढेही ती तशीच राहील याची मी आपल्या सर्वांना खात्री देते। बारामती माझी ताकद आहे, तुम्ही बारामतीकर माझी जीवाभावाची कुटुंबातली माणसं आहात आणि बारामती हे आपलं कुटुंब आहे आणि हीच भावना उराशी बाळगून मी सतत काम करत राहणार आहे। आदरणीय दादांनी बारामतीच्या विकासासाठी जे भक्कम पायाभूत मूलभूत काम उभारलं आहे त्यावरच बारामतीची प्रगतीचं मंदिर उभं झालेलं आहे।